सर्वांसाठी त्याने येतील सर्वांसाठी आशीर्वादित व्हावं. त्याचं वचन आमच्या जीवाची सुधारणा, आमचे डोळे प्रकाशित करणार, आम्हास आशीर्वाद देणार परमेश्वराचं वचन आहे. आमच्या वचनाबद्दल आपण प्रभूला धन्यवाद. हे आमच्या स्वर्गातील प्रेमळ पित्या, तुला महिमा आणि धन्यवाद देतो. आमच्या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुला गौरव देतो. प्रभू, तुझं वचन बोलत असताना तुझ्या दासाचं सहाय्य कर, आत्म्यात आणि सामर्थ्याने तुझ्या अभिषेकाने बोलण्यास सहाय्य आणि मदत कर. जोपर्यंत आवाज जाईल तोपर्यंत निवासस्थान करतो, कारण तू आपलं वचन पाठवून आपल्या लोकांना आरोग्य आणि शांती देणारा परमेश्वर आहे. या शेवटच्या कठीण समयात आम्ही आलेलो आहोत. येण्याची प्रभुदेवा आम्ही तयारी करत असताना, तू ढगावर प्रगट होत असताना प्रभू येशू, त्या दिवशी आमचा निभाव लागावा आणि त्या राज्यात प्रशस्तपणे आमचा प्रवेश व्हावा. म्हणून तुझी कृपा दृष्टी आम्हावर कर आणि आमचे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. सर्व महिमा आदर सन्मान तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो, एक मान्य करा. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत मत्ते शुभवर्तमान आणि त्याचा 24वा अध्याय आणि त्याचं 37 वचन आपण वाचणार आहोत. मराठीत आणि हिंदीत आपण वाचूया. मत्ते शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय आणि त्याचं 37 वचन प्रथम मराठीत, हिंदीमध्ये आपण वाचणार. आणि जसे नोहाचे दिवस होते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. मनुष्य के पुत्र का आना ठीक नोह के दिनों के मनुष्य के पुत्र का आना ठीक नोह के दिन के समान होगा. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना, आज आपण या शेवटच्या कठीण समयामध्ये आलेलो आहोत आणि जे काही आज आपण अनुभवत आहोत या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आधीच नमूद करून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून नोहाच्या दिवसात प्रिय भावना, आपण त्या दिवसाची आठवण करणार आहोत, कारण त्या दिवसात काय झालं हे आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की जसे नोहाचे दिवस होते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. प्रिय भावना, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी लवकर येत आहे. जर आज आपण जगाची स्थिती पाहिली तर महाभयंकर अशी स्थिती आहे आणि महामारीने कोविड-19ने सर्व जग हादरलेलं आहे. लाखो नाही तर करोडो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि भयानक अवस्थेत गेलेले आहेत. परंतु आज आम्ही जे देवाचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत, येशूवर, ते आमच्यासाठी एक जिवंत आशा आहे. प्रेज द लॉर्ड. खचित आम्हाला या जगामध्ये संकट आहेत, दुःख आणि कठीण प्रसंगातून आम्ही जात आहोत, परंतु आमच्यासाठी एक जिवंत आशा आहे. आणि म्हणून या वचनाद्वारे परमेश्वर निश्चित आज आपल्याला आशीर्वाद देईल. प्रिय भावनो, नोहाच्या दिवसात काय झालं, जर आम्ही उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 6वा अध्याय आणि त्याच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. उत्पत्ती त्याचा 6वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. परंतु नोहावर यहोवाची कृपा दृष्टी झाली. परंतु यहोवा की कृपा दृष्टी नोह पर बनी रही. प्रिय भावनो, ज्या वेळेला परमेश्वराने हे जग निर्माण केलं त्यावेळेला जग सिनलेस म्हणजे पाप विरहित होतं. परंतु आदामाच्या द्वारे, हवेद्वारे पाप जगात आलं आणि एका मनुष्याच्या पापामुळे सर्व जग पापी ठरलं गेलं आणि पापामुळे मनुष्यावर मरण आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की मनुष्याच्या दुष्टाईमुळे देवाचा क्रोध त्या ठिकाणी पेटलेला आहे. आणि परमेश्वराने पाहिलं, प्रिय भावनो, ज्या परमेश्वराने जग निर्माण केलेलं आहे आणि आपल्या प्रतिरूपात मनुष्याला त्याने घडवलेलं आहे, त्या प्रत्येकावर परमेश्वर लक्ष ठेवून असतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो की यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयातल्या विचारांतील प्रत्येक कल्पना वाईट आहे. परमेश्वराने पाहिलं आणि त्याची इच्छा नव्हती की मनुष्याने पाप करावं आणि त्या पापातून मरावा. तर मनुष्याने या जगावर शेवटपर्यंत ते जिवंत राहावेत आणि जसा परमेश्वर स्वर्गात आहे तसं पृथ्वीवर मनुष्याने राज्य करावं आणि पृथ्वीवर त्याने आशीर्वादित व्हावं, पृथ्वी भरून टाकावी, फलद्रूप व्हावी अशी त्याची इच्छा होती. परंतु या ठिकाणी मी पाहतो की मनुष्याच्या दुष्टामुळे देवाचा क्रोध पेटलेला आहे आणि परमेश्वराने पाहिलं की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई फार मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयातील प्रत्येक विचार, कल्पना अतिशय वाईट आहेत. आणि त्यावेळेला परमेश्वर अनुतापला आणि त्याला खूप हृदयात तो खेद पावला
आणि मनुष्याला अस्तित्वात आणले म्हणून त्याला खूप वाईट वाटलं आणि म्हणून त्याने ठरवलं की मी ज्या मनुष्याला मी अस्तित्वात आणले त्याला मी भूमीच्या पाठीवरून नष्ट करीन आणि मनुष्याबरोबर जनावरे सरपटणारे प्राणी जीवजंतू आकाशातील पक्षी यांनाही मन नष्ट करीन. प्रिय भाऊ बहिणो, तो परमेश्वर आहे आणि ज्याने निर्माण केलं त्याला अधिकार आहे ते नष्ट करण्याचा. परंतु या ठिकाणी एक जिवंत एक आशा आपल्याला दिसत आहे. परंतु नोहावर यहोवाची कृपा दृष्टी होती. प्रिय भाऊ बहिणो, नोहा याविषयी आपल्याला पाहायला मिळतं की तो सर्व पिढ्यामध्ये न्यायी आणि पूर्ण होता आणि बायबल म्हणतं की नोहा यहोवाच्या संगती चालला. प्रिय भाऊ बहिणो, परमेश्वराचा दास पूर्ण होता, न्यायी होता आणि देवाच्या संगती तो चालवत होता आणि म्हणून त्याच्यावर देवाची कृपा दृष्टी झाली. आणि या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायला मिळतं 13 वचनात, तर देव म्हणाला, सर्व ध्येयाचा अंत माझ्या समोर आला आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी चाच जुलमाने भरली आहे. तर पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. प्रिय भाऊ बहिणो, परमेश्वराने ठरवलं, परंतु नोहावर त्याची कृपा दृष्टी होती आणि त्यामुळे परमेश्वराने नोहा आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांना एक ओफेर लाकडाचा तारू म्हणजे एक झाक करण्यासाठी एक योजना आखली. प्रिय भाऊ बहिणो, त्याचप्रमाणे आम्ही या शेवटच्या काळात येऊन टेपलेलो आहोत आणि आमच्यावर देखील अंत आलेला आहे. आणि जसं नोहाच्या दिवसात झालं तसं मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस होईल. आणि प्रिय भाऊ बहिणो, ज्या प्रभूवर आपण विश्वास ठेवलेला आहोत आणि ज्या प्रभूची आपण आराधना करत आहोत आणि ज्या परमेश्वराचं भय धरून आपण जीवन जगत आहोत, त्या प्रभूची येणं फार जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या सर्व गोष्टी आज जगामध्ये होत असताना आपण भयभीत होणार नाही आणि आपला जीव घाबरवणार नाही, तर आपण परमेश्वराकडे आपली दृष्टी लावणार आहोत. आणि म्हणून प्रभू येशू देखील म्हणाला की तुमची खंडणी, तुमचं तारण जवळ आलेलं आहे, म्हणून तुम्ही आपली डोकी वर करा. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो प्रभू येशू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. आणि म्हणून या शेवटच्या काळामध्ये आम्ही भिणार नाही. भय आमच्यामध्ये आहे, कारण चारी बाजूने कोविड-19 ने या जगाला ग्रासलेला आहे. एका दिवसामध्ये भारत देशामध्ये 3 लाख संसर्गजन्य रोग म्हणजे ज्याला संसर्ग झाला असे आजारी लोक सापडलेले आहेत. म्हणजे त्याची जी संख्या आहे ती झपाट्याने गुणाकाराने वाढत आहे. आणि इंग्लिशमध्ये त्याला महामारी म्हणजे एपिडेमिक आणि त्याचा अर्थ आहे महामारी. आणि त्याचं जर आपण इंग्लिशमध्ये पाहिलं तर वाईड स्प्रेड अकोरन्स ऑफ एन इन्फेक्शियस डिसीज इन अ कम्युनिटी, म्हणजे जो अतिशय झपाट्याने इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य रोग, म्हणजे तो एकाद्वारे दुसऱ्याद्वारे 3 असं मल्टिप्लेक्शन म्हणजे गुणाकार ज्याला म्हणतात. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32, 32 गुणिले 64 अशा प्रकारे तो झपाट्याने वाढत आहे. परंतु प्रिय भाऊ बहिणो, याच्याविषयी परमेश्वराने आम्हाला आधीच सूचना दिलेली आहे की या शेवटच्या काळामध्ये या गोष्टी घडतील. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिय भाऊ बहिणो, या ठिकाणी परमेश्वराने नोहाला आज्ञा दिली की तू आणि तुझ्या कुटुंबासाठी एक ओफेर लाकडाचं तारू तयार कर. आणि त्याने पूर्ण योजना नोहाला दिली. आणि बायबल म्हणतं उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 22व्या वचनात आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचं 6वा अध्याय आणि 22 वचन. नोहाने तसे केले आणि नोहाने तसे केले देवाने जे त्याला आज्ञा दिली आणि देवाने जे त्याला आज्ञा दिली त्या सर्वाप्रमाणे त्याने केले. त्या सर्वांप्रमाणे त्यांनी केले. जैसे परमेश्वर ने उसे आज्ञा दी, जैसे परमेश्वर ने उसकी आज्ञा दी, नूह ने वैसा ही किया. नोहा ने वैसा ही किया उसने सब कुछ वैसा ही किया. और सब कुछ वैसा ही किया. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, आपण देवाचं वचन ऐकलं की नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. परंतु प्रिय भाऊ बहिणो, कृपा म्हणजे काय, तर वी डिझर्व नथिंग बट ही गिव्ह अस एव्हरीथिंग. म्हणजे काय डिझर्व म्हणजे आम्ही त्याच्या योग्यतेचे नाही की परमेश्वराने आमच्यावर कृपा करावी, आमचं तारण करावं, आमच्या पापांची क्षमा करावी आणि आम्हाला सर्वकालिक जीवन द्यावं, ही योग्यता आमच्या कोणामध्येच नाही. परंतु प्रभू येशूने ती किंमत मोजली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यावर विश्वासाच्या द्वारे कृपेने आमचं तारण झालेलं आहे. हे आमच्या चांगुलपणामुळे नाही किंवा आमच्या चांगल्या कृत्यामुळे, न्यायीपणामुळे नाही, धार्मिकतेमुळे नाही, तर केवळ देवाच्या कृपेने आमचं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
परंतु प्रिय भावंड बहिणो, त्या कृपेत आम्हाला राहायचं आहे. जर आम्ही इंग्लिशमध्ये कृपेला ग्रेस म्हणतात, ग्रेस, आणि त्याचं असं आहे, गॉड रिचेस ऍट क्राइस्ट एक्सपेन्स. गॉड रिचेस ऍट क्राइस्ट एक्सपेन्स म्हणजे परमेश्वराच्या वैभव संपन्नेतून प्रभू येशू ख्रिस्ताने जी वधस्तंभावर किंमत मोजली, जे त्याने आपला देह, पवित्र देह कुर्बानी म्हणून आपणासाठी अर्पण केला, आपल्या पापी लोकांसाठी, आणि त्याचं पवित्र रक्त त्याने सांडलं, त्याला ग्रेस म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आणि ती कृपा प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर केलेली आहे. आणि त्या काळामध्ये नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती, आणि म्हणून परमेश्वराची इच्छा होती की सर्व जग भ्रष्ट झालेलं आहे आणि पृथ्वी जाच जुलमानी भरलेली आहे, आणि जो न्यायी परमेश्वर आहे तो न्याय करतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने ठरवलं की लोक पापी लोक आहेत, त्यांचं पाप स्वर्गापर्यंत पोहोचलेलं आहे, यांच्यामध्ये कोणीही चांगलं नाही, आणि त्याने त्यांचा नाश करण्यासाठी पूर्णपणे तयारी दिली. परंतु नोहावर त्याची कृपा दिसली. प्रेज द लॉर्ड. नोहा न्यायी होता, नोहा देवाच्या संगती चालला, नोहा पूर्ण होता. परंतु आमची काय स्थिती होती? आम्ही न्यायी नव्हतो, आम्ही पूर्ण नव्हतो, आम्ही देवाच्या संगती चालत नव्हतो. परंतु या काळाची पूर्णता झाली आणि देवाने आमच्यावर कृपा केली. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराचा दास पौल रोम 9 मध्ये म्हणतो, 9व्या अध्यायात, की ज्या कोणावर मी करुणा करीन त्याच्यावर मी करुणा करीन, आणि ज्या कोणावर मी दया करीन त्याच्यावर मी दया करीन. आणि म्हणून हे धावपळ करणाऱ्याकडून नाही, इच्छिणाऱ्याकडून नाही, तर देवाच्या दयेनुसार परमेश्वराने आमच्यावर दया केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे तो म्हणतो होशेयातही की सदोम आणि गमोरा यामध्ये देखील अनेक लोकांचा नाश झाला, पूर्ण गंधक आणि अग्नीने त्यांचा नाश झाला. आणि म्हणून प्रिय भावंड बहिणो, जर परमेश्वर म्हणतो, जर माझं बीज त्यांच्यामध्ये नसतं, म्हणजे देवाची कृपा, त्याचं वचन आमच्यामध्ये नसतं, तर सदोम आणि गमोराप्रमाणे आमचाही नाश झाला होता. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही आशीर्वादित लोक आहोत की परमेश्वराने आम्हाला इथपर्यंत सांभाळलेलं आहे. म्हणून प्रिय भावंड बहिणो, बायबल म्हणतं की नोहाने तसे केले, देवाने जे त्याला आज्ञा केली त्याप्रमाणे त्याने केले. प्रिय भावंड बहिणो, आम्हाला देखील जसा परमेश्वर सांगत आहे त्याप्रमाणे आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून कृपा काय आहे? ऑल ऑफ गॉड्स ग्रेट बेनिफिट गिफ्ट कम थ्रू हिज मार्वलस ग्रेस. म्हणजे जे काही परमेश्वराच्या देणग्या आहेत, जे काही परमेश्वराची गिफ्ट आहेत, जे काही परमेश्वराची आमच्यावर कृपा, दया आहे, ती त्याच्या मार्वलस ग्रेस म्हणजे फार मोठ्या दयेने, फार मोठ्या कृपेने त्याने आमचं सहाय्य केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराचा दास पौल देखील म्हणतो की देवाची कृपा म्हणजे काय? तर त्याने आम्हाला दिलेली क्षमा, त्याने आमच्यावर केलेलं प्रेम, आणि जी सहनशीलता आमच्याविषयी परमेश्वर दाखवत आहे, ती दया त्याने आमच्यावर केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिय भावंड बहिणो, या ठिकाणी नोहाने परमेश्वराने जसं त्याला सांगितलं त्याप्रमाणे त्याने केलेलं आहे. आम्हाला देखील परमेश्वर आज सांगत आहे की या शेवटच्या काळात आम्ही येऊन टेपलेलो आहोत, आणि म्हणून आम्ही कशा प्रकारचे लोक असावे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परमेश्वराचं भय धरून आम्ही त्याच्या मार्गात चालणार आहोत, तर निश्चित आम्ही वाचवले जाणार आहोत. आणि म्हणून प्रिय भावंड बहिणो, परमेश्वराचं वचन म्हणतं की आम्ही देवाच्या कृपेमध्ये आहोत, नियमशास्त्राच्या अधीन नाही. प्रेज द लॉर्ड. कारण नियमशास्त्र जीवे मारतं. जेव्हा पाप अन्याय होतो त्यावेळेला नियमशास्त्र त्याला शिक्षा करतो. परंतु आम्ही पापी असताना देखील आम्हाला देवाने शिक्षा केली नाही, तर आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, आणि आमचं पाप त्याने स्वतः त्याच्या खांद्यावर वाहून दिलं, आणि आम्ही वाचले गेलो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जो देव दयेविषयी धनवान आहे त्याने आमच्यावर दया केली आणि आम्हाला त्याने वाचवलेलं आहे. इतकंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे आणि त्याचं वारस केलेलं आहे, आणि स्वर्गामध्ये त्याने आम्हाला बसवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आम्ही या जगाचे नाही, तर आम्ही स्वर्गाचे आहोत. प्रेज द लॉर्ड. आमचं राज्य या जगाचं नाही, तर आम्ही देवाच्या राज्यासाठी झटत आहोत, आणि देवाचं राज्य आमचं आहे. आणि म्हणून आमचं तारण देवाच्या कृपेने झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल म्हणतं की ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही येऊन टेपलेलो आहोत,
आणि म्हणून रोमकरास पत्र आणि त्याचा रोमकरास पत्रामध्ये आपण जाऊया 13 अध्याय आणि त्याचं 11 आणि 11 वचन. आणि समय जाणूनच हे करा, आणि समय जाणूनच हे करा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आली आहे. कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. कारण आम्ही विश्वास ठेवला, कारण आम्ही विश्वास ठेवला, तेव्हापासून आता आमचे तारण जवळ आले. प्रेज द लॉर्ड. हिंदी पढ़ेंगे. समय का ध्यान रखते हुए ऐसा ही करो. आणि समय का ध्यान रखते हुए ऐसा ही करो. अतः तुम्हारे नींद से जाग उठने की घड़ी आ पहुंची है. हाँ. क्योंकि जिस समय उसने हमें विश्वास रखा, उसकी अपेक्षा अब हमारा उद्धार अधिक समीप है. उससे अपेक्षा हमारा उद्धार नजीक आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रिय भाव बहिणो, पौल देखील आम्हाला जागृत करत आहे आणि तो म्हणतो समय ओळखून जागृत राहावे. हा समय कुठला आहे? जर आम्ही जगाच्या दृष्टीने पाहिलं तर हा समय भयानक आहे. सर्व जग हादरलेलं आहे. वर्तमान भयच होईल अशी स्थिती आहे. चांगलं काहीच घडत नाही. सर्वांना भयानक कष्टातून आज जावं लागत आहे. दुर्दशा समोर आहे. हा आजार कोणाला ग्रासेल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून प्रिय भाव बहिणो, सर्व जग भयभीत झालेलं आहे. परंतु आम्हासाठी एक जिवंत आशा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती आशा काय? तर सार्वकालिक जीवन. आम्हास एक जिवंत आशा आहे. ती आशा काय? तर ज्या ईश्वर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी लवकर येत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही भिणार नाही, कारण आम्हाला घाबरण्याचा नाही, तर सामर्थ्याचा, संयमनाचा आणि प्रीतीचा आत्मा परमेश्वराने दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी देवाचा दास पौल म्हणतो, आणि समय जाणूनच हे करा. प्रिय भाव बहिणो, जसजसा प्रभू येशूच्या येण्याचा दिवस जवळ येत आहे तस तसं तुम्ही आपलं एकत्र मिळणं अधिक वाढवा. प्रेज द लॉर्ड. जेवढी सहभागिता आम्ही करणार आहोत, जेवढं आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात येणार आहोत, जितका वेळ आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये घालवणार आहोत, तितकी देवाची कृपा आमच्यावर उतरणार आहे. आणि ज्या ठिकाणी देवाची कृपा आहे त्या ठिकाणी पापाची सत्ता चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या ठिकाणी देवाची कृपा आहे त्या ठिकाणी सैतानाचं कारस्थान आमच्यावर प्रभाव होणार नाही, कारण आम्ही देवाच्या कृपेत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि येशूच्या येण्यापर्यंत देवाच्या कृपेत आम्हाला टिकून राहायचं आहे. आणि जर आम्हाला टिकून राहायचं आहे तर या ठिकाणी परमेश्वराचं वचन आमच्यासाठी आलेलं आहे, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाव बहिणो, दैहिक झोप मी म्हणत नाही. आपल्याला, आपण शरीरात आहोत, आपल्याला विश्रांती पाहिजे, परंतु आत्मिक दृष्ट्या आम्ही आज जागृत आहोत काय? येशूच्या येण्याचे दिवस जवळ आले असताना, या जगाचा अंत जवळ आला असताना, ख्रिस्त विरोधी लवकरच प्रगट होणार आहे. प्रिय भाव बहिणो, जो चिप्स आहे, जी संख्या आहे 666, आणि ती ऑस्ट्रेलियामध्ये 20 लाख लोकांनी चिप्स घेतलेली आहे. कोणी कपाळावर मारलेली आहे, कोणी हातावर मारलेली आहे. रोम मध्ये जे पूर्ण त्याची आर्मी आहे, रोम, त्या आर्मीला त्या चिप दिलेल्या आहेत. आणि त्यांना एका ठिकाणाहून सर्व समजतं की त्यांचा लष्कर, त्यांचा सैनिक कुठे आहे, तो काय करत आहे. सर्व काही माहिती एकामध्ये जमा झालेली आहे. आणि इस्रायलमध्ये तर त्यापेक्षा आणखी प्रगती, कारण इस्रायल देवाचं राष्ट्र आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हळूहळू हे जग सैतानाला वश होत आहे. आणि जे प्रगटीकरणात म्हटलेलं आहे त्याप्रमाणे 666 प्रत्येक मनुष्याच्या कपाळावर किंवा हातावर ती चिप्स आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय कुठलाही व्यवहार होणार नाही. त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे जी मूर्ती आहे, जी परमपवित्र स्थानामध्ये तो ख्रिस्त विरोधी स्थापित करणार आहे, ती मूर्ती काय? तर हा मोबाईल आहे. या मोबाईल मध्ये जग पूर्णपणे सामावलेला आहे. आणि हळूहळू या मोबाईल मधून सर्व गोष्टी होणार आहेत. आणि म्हणून प्रिय भाव बहिणो, कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले. कधी आम्ही विश्वास ठेवला? 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, परंतु त्याच्यापेक्षा आमचं तारण अधिक जवळ आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही आमचं तारण थरथर कापत, भय धरत आम्ही साधून घेतलं पाहिजे. म्हणून इस्रायल लोकांविषयी आम्ही पाहतो
की परमेश्वराने त्यांना एक राष्ट्र म्हणून निवडलं आणि इस्रायल देवाचं खाजगीचं दान पवित्र राष्ट्र आणि मोलाने विकत घेतलेलं असं राष्ट्र ज्यांच्यावर परमेश्वर आजही प्रेम करतो आणि सर्व जगामध्ये इस्रायल नंबर 1 आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांच्याविषयी परमेश्वराला आस्था आहे. आणि म्हणून प्रिय भाऊ बहिण, इस्रायल लोक कष्टामध्ये गेले त्यावेळेला परमेश्वराने त्यांना वाचवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आमचं तारण जवळ आलेलं आहे. प्रिय भाऊ बहिण, इस्रायल लोक जेव्हा दास्यामध्ये गेले, गुलामवस्थेत गेले, कारण त्यांनी परमेश्वराचे शब्दात पाठवले, परमेश्वराच्या विरोधात त्यांनी आज्ञाभंग केला, पाप केलं आणि 430 वर्ष ते गुलामवस्थेत गेले. प्रिय भाऊ बहिण, जेव्हा आम्ही पाप करतो त्यावेळेला आम्ही देखील गुलाम अवस्थेमध्ये जातो, परंतु परमेश्वराची प्रेम दया आमच्यावरून कमी होत नाही. त्याची कृपा कधी थकत नाही. म्हणून विलाप मध्ये म्हटलेलं आहे, त्याची कृपा, त्याची करुणा आणि त्याचा अनुग्रह कधी थकत नाही. तो रोज सकाळी नवा होतो, कारण आम्ही देवाचे लोक आहात आणि परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. आणि परमेश्वराने इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी मोशेला पाचारण केलं, त्याला अभिषेक केला. आणि आम्हाला माहित आहे की फारो राजाने इस्रायल लोकांना खूप म्हणजे बॉन्डेज मध्ये गुलाम अवस्थेत ठेवलं आणि परमेश्वराची इच्छा होती की जे माझे लोक आहेत त्यांनी माझी भक्ती करावी. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिण, आज आम्हापासून देखील परमेश्वर अपेक्षा करतो की आम्ही त्याची भक्ती करावी, त्याची आराधना करावी, त्याची स्तुती प्रशंसा करावी. भले काही स्थिती असो, कष्ट असो, समस्या असो, परंतु आम्ही देवाची स्तुती करणारे लोक असावेत. प्रेज द लॉर्ड. आणि मोशेद्वारे परमेश्वराने फारोच्या दास्यातून, मिस्राच्या राष्ट्रातून त्यांना वाचवलेलं आहे, त्यांना बाहेर काढलेलं आहे. फर्स्ट त्यांचा उद्धार झाला. सेकंड उद्धार आपल्याला पाहायला भेटो की ते तांबड्या समुद्राजवळ आले. प्रिय भाऊ बहिणो, जे आम्ही देव सैतानाच्या हातातून सुटलेला आहोत, तो सैतान आमचा पाठलाग करत आहे. कोणाला गिळं म्हणून तो शोधित फिरत आहे, सिंहासारख्या गर्जना करत आहे, परंतु आम्ही भिणार नाही, कारण यहुदाचा सिंह आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त सर्व दिवस आमच्या बरोबर आहे. आणि प्रिय भाऊ बहिणो, त्या तांबड्या समुद्राजवळ त्यांना भयंकर स्थितीत जावं लागलं आणि पुढे तांबडा समुद्र, मागे फारोचं सैन्य, अशा भयानक अवस्थेमध्ये इस्रायल लोक सापडलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी देखील परमेश्वराने त्यांचा उद्धार केला. त्या तांबड्या समुद्रातून, सुक्या भूमीतून ते पार गेले आणि शत्रू देखील तसं करत असताना त्यांना परमेश्वराने बुडवून त्यांचा नाश केलेला आहे. दुसऱ्यांदा त्यांचं तारण झालं. तिसऱ्यांदा आम्ही पाहतो की ते त्यांचा जो प्रवास होता कनान देशात जाण्याचा, तो फक्त 11 दिवसाचा होता, परंतु 40 वर्ष त्यांना लागली, कारण त्याने परमेश्वराच्या विरोधात बंडखोरी केली, कुरकुर केली, पाप केलं, उल्लंघन केलं. हे सर्व करून देखील इतक्या मोठ्या भयानक संकटातून, गुलाम अवस्थेतून, तांबड्या समुद्रातून त्यांना पार नेलं, परंतु त्यांचा स्वभाव बदलला नाही. त्यांनी देवाला ओळखलं नाही. प्रिय भाऊ बहिणो, आमच्यावर देखील परमेश्वराने कृपा केली आणि त्याच्या कृपेद्वारे आमचा उद्धार केला, आमच्या पापांची क्षमा केली. आम्हाला सार्वकालिक जीवन त्याने देऊ केलेलं आहे, सर्व प्रकारचे आशीर्वाद त्याने दिलेले आहेत, परंतु आमच्यामध्ये ते पाप आहे जे इस्रायल लोकांनी केले. त्यामुळे रानात त्यांचा नाश झाला. प्रिय भाऊ बहिणो, नाश होण्यासाठी देवाने आम्हाला बोलावलं नाही, तर सार्वकालिक जीवन देण्यासाठी, आमचं तारण पूर्ण होण्यासाठी प्रभू येशूने आम्हाला बोलावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्यांच्या कुरकुरेमुळे, त्यांच्या व्यभिचाराच्या पापामुळे, जार कर्मामुळे, सर्व प्रकारच्या वाईटामुळे ते कनान देशात पोहोचले नाहीत. प्रिय भाऊ बहिणो, फार थोडे लोक कनान देशामध्ये गेलेले आहेत. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्र सांगतं की बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले फार थोडे आहेत. आणि म्हणून आम्ही बोलावलेले आहोत, परंतु आम्ही निवडलेले देखील आहोत. जर आम्ही निवडलेले आहोत तर आम्हाला आता प्रयत्न करण्याची गरज आहे की मी देवाच्या राज्यात कसा जाईल. येशू येईल तेव्हा मी जाईल काय. प्रिय भाऊ बहिणो, इस्रायल लोक कनान देशामध्ये फार थोडे असे लोक गेले आणि बरेच लोक रानात नाश पावले. त्याचप्रमाणे नोहाच्या काळात आपल्याला पाहायला मिळतं की जसं परमेश्वराने नोहाला सांगितलं त्याप्रमाणे नोहाने केलेलं आहे. आणि प्रिय भाऊ बहिणो, 120 वर्ष नोहाने जे त्याचे लोक होते
त्या सर्वांना शुभ वर्तमान सांगितलं की आणि ज्या गोष्टी घडणार आहेत त्या त्याने प्रगट केल्या. त्या गोष्टी काय होत्या तर परमेश्वराने त्याला सांगितलं की लोकांना सांग की हे जग मी पाण्याने नष्ट करून टाकीन. 40 दिवस आकाशाचे झरे उघडतील, पृथ्वीचे झरे उघडतील आणि 40 दिवस आणि 40 रात्र ही पृथ्वी पाण्याखाली येईल. म्हणून त्याच्या अगोदर तुम्ही पश्चाताप करा आणि देवाकडे वळा म्हणजे तुम्ही वाचवले जाल. परंतु प्रिय भावबहिणो, त्यावेळेला पाऊस पडत नव्हता, तर दव ड्यू जे आहे ते वरून खाली पडत असे आणि जमिनीला भिजवत असे आणि सर्व फळ फुलं येत असत. परंतु प्रिय भावबहिणो, त्यावेळेच्या लोकांनी काय केलं? मोशेची चेष्टा, नोहाची चेष्टा केली. त्याचप्रमाणे आजही अनेक लोक देवाची चेष्टा करतात. जे देवाचे लोक आहेत त्यांच्या विरोधात बोलतात. परंतु प्रिय भावबहिणो, त्यांच्याने काय होणार आहे तर ते लोक नाश पावले आणि नोहा आणि त्याचं कुटुंब वाचवलं गेलं. फक्त 8 जीव वाचवले गेले. प्रिय भावबहिणो, पुष्कळ लोक देवावर विश्वास ठेवून जीवन जगत आहेत, परंतु किती लोक देवाच्या राज्यात जातील? म्हणून आज आम्हा प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायचं आहे आणि पश्चाताप करायचा आहे. म्हणून 2021 आणि 2022 हे पश्चातापाचं वर्ष आहे. प्रिय भावबहिणो, या वर्षात आम्ही जर पश्चाताप करणार आहोत तर आम्ही वाचवले जाणार आहोत. कारण रोज आणि रोज आमच्यातून पाप घडत असतात, परंतु येशूचं रक्त आम्हा सर्व पापापासून शुद्ध करतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही सावधानतेने आणि अतिशय जागृत अवस्थेमध्ये चालण्याची गरज आहे. म्हणून आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले. प्रिय भावबहिणो, आम्ही आणखीन पुढे पाहणार आहोत. दुसरा इतिहास आणि त्याचा 7वा अध्याय आणि 12 ते 16 वचन. दुसरा इतिहास 7वा अध्याय आणि रात्री यहोवा शलोमोनाला प्रगट झाला सलोमोनाला प्रगट झाला आणि त्याला म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी हे स्थान माझ्यासाठी यज्ञाचे घर म्हणून निवडले आहे. पाऊस पडू नये म्हणून मी जर आकाशे बंद केली किंवा भूमीचे पीक खाऊन टाकायला मी जर टोळ्यात आज्ञा केली किंवा मी जर आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली बस हम हिंदी पढ़ेंगे. तब यहोवा ने रात में सुलेमान को दर्शन देकर उससे कहा, मैंने तेरी प्रार्थना सुन ली है और इस स्थान को अपने लिए ठहराया है कि इस भवन में बलिदान चढ़ाए जाए. यदि मैं आकाश को बंद कर दूं तो वर्षा न हो और टिड्डियों को देश उजाड़ने की आज्ञा दूं वो अपने लोगों में महामारी भेजू. और प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबहिणो, सलोमन जो दावीद राजाचा मुलगा होता आणि त्याने परमेश्वराचं भवन बांधलं आणि परमेश्वर त्याच्यावर संतुष्ट झाला आणि त्याला प्रगट झाला आणि परमेश्वर म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी स्थान माझ्यासाठी यज्ञाचे घर म्हणून निवडलं आहे. प्रिय भावबहिणो, परमेश्वराने सलोमन राजाला तो प्रगट झाला आणि त्याने सांगितलं, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि मी स्थान यज्ञाचं घर म्हणून निवडलेलं आहे. प्रिय भावबहिणो, आम्हाला देखील परमेश्वर प्रगट झाला आणि येशू ख्रिस्ताद्वारे आमचं तारण झालं आणि आज तो आमची प्रार्थना ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबहिणो, आज आम्ही कुठली प्रार्थना करत आहोत? आम्ही आमच्या गरजेसाठी प्रार्थना करत आहोत, आमच्या सर्व स्थितीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, आमच्यावर आलेल्या संकटासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, आमच्या लेकरासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. या प्रार्थना आम्हाला केल्याच पाहिजेत. परंतु विशेष प्रार्थना आज आम्हाला करायची आहे. ती प्रार्थना काय तर, प्रभू येशू, जेव्हा तू येशील तेव्हा माझी आठवण कर. प्रेज द लॉर्ड. माझ्या लोकांची आठवण कर, माझ्या कुटुंबाची आठवण कर, माझ्या लेकरांची आठवण कर. प्रिय भावबहिणो, तो जो चोर, पश्चातापी चोर, शेवटची घटका मोजत होता आणि त्याला ठाऊक होतं की मी अपराध केलेला आहे आणि त्याची योग्य शिक्षा मला होत आहे. परंतु येशूकडे त्याने पाहून म्हटलं की हा तर निरपराधी गुन्हेगार आहे, याच्यामध्ये एकही अपराध नाही, त्याने एकही पाप केलं नाही
आणि म्हणून तो म्हणाला, हे प्रभू, ज्या वेळेला तू आपल्या राज्य अधिकाराने येशील, आपल्या गौरवाने येशील, तेव्हा माझी आठवण कर. आणि प्रभूने त्याला प्रॉमिस दिलं की आज खचित तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रिय भाऊ बहिणो, एका क्षणामध्ये त्याच्या सर्व पापांची क्षमा करून त्याला प्रभू येशूने प्रतिज्ञा दिली, त्याला अभिवचन दिलं की तू सुखलोक असशील. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, तोच प्रभू येशू ख्रिस्त आज आमची प्रार्थना ऐकत आहे. आणि आम्ही आमच्या लोकांसाठी, आमच्या स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत की प्रभू येशू, जे लोक तू आम्हाला दिलेले आहेत ते लोक आम्ही स्वर्गात असावेत. आणि जेव्हा तू येशील तेव्हा आम्ही तुझ्या राज्यात घेतले जावेत, म्हणून तू आमच्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. कारण प्रिय भाऊ बहिणो, जग आणि जगातील धरणा नाहीसा होत आहे, जग लयात जात आहे, परंतु जे देवाचं वचन आहे ते सर्व काळ टिकणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी प्रिय भाऊ बहिणो, परमेश्वर त्याला म्हणत आहे, ज्याने प्रार्थना ऐकली, ज्याच्यावर परमेश्वर संतुष्ट झाला, त्याला पुढे तो वॉर्निंग देत आहे. प्रेज द लॉर्ड. की अशी स्थिती झाली तर तुम्ही काय कराल. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पाऊस पडू नये, जर मी आकाशे बंद केली, भूमीचे पीक खाऊन टाकायला जर मी टोळात आज्ञा केली, आणि मी जर आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, आज ही महामारी संपूर्ण जगाला त्याने वेढलेलं आहे आणि जग हादरलेलं आहे. त्याच्यावर कोणी म्हणजे हे करू शकत नाही, पुढे मात करू शकत नाही, कारण गंभीर स्थिती झालेली आहे. आणि प्रिय भाऊ बहिणो, जर आम्हाला वाचायचं असेल तर पुढे परमेश्वराने आम्हाला एक आज्ञा दिलेली आहे, एक सूचना दिलेली आहे. आणि म्हणून ती काय दिली आहे आम्ही 14 वचनापासून वाचणार आहोत. आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे, आणि ज्यांना माझे नाव ठेवले आहे ते माझे लोक, ते माझे लोक जर नम्र होतील, जर नम्र होतील, व प्रार्थना करतील, व प्रार्थना करतील, व माझे मुख व शोधतील, माझे मुख शोधतील, व आपले दुष्ट मार्ग व आपले सोडतील, दुष्ट मार्ग सोडतील, तर मी आकाशातून ऐकेन, तर मी आकाशातून ऐकेन, व त्यांच्या पापांची क्षमा व करेन, त्यांच्या पापांची क्षमा करीन, व त्यांच्या देशाला बरे करेन. आणि त्यांच्या देशाला बरे करीन. हम हिंदी में पढ़ेंगे. और यदि मेरे लोग और यदि मेरे जो लोग मेरे नाम के कहलाते जो हैं, मेरे नाम से कहलाते हैं, दीन होकर प्रार्थना करें, दीन होकर प्रार्थना करें, और मेरे दर्शन की खोजी और मेरे दर्शन की खोजी होकर अपने बुरे मार्गों से फिरे, अपने बुरे मार्गों से फिरे, तब मैं स्वर्ग में से सुनकर उनका पाप क्षमा करूंगा, उनका पाप क्षमा करूंगा, और उनके देश को चंगा करूंगा। और उनके देश को चंगा कर दूंगा. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, या ठिकाणी परमेश्वर सोलोमोनाला सांगत आहे की जर मी मरी पाठवली, आकाशे बंद केली, आणि उपज नाहीसा झाला, पीक नष्ट झालं, परंतु आम्हाला देवाने एक उपाय दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्याच्यावर सोल्युशन दिलेलं आहे की तो म्हणतो, ज्यांना माझे नाव ठेवले ते माझे लोक. प्रिय भाऊ बहिणो, जगातील लोकांसाठी परमेश्वर म्हणत नाही, तर जे परमेश्वराचे लोक आहेत, जे त्याचे खाजगीचे लोक आहेत, ज्यांनी येशूला तारणा म्हणून स्वीकारलेला आहे, आणि त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याची लेकर झालेलो आहोत, आणि आमचा परमेश्वर आमचा पिता आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो म्हणतो, काय म्हणतो, जर नम्र होतील. प्रिय भाऊ बहिणो, पहिली स्टेप आहे की आम्ही परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली नम्र आहोत. प्रेज द लॉर्ड. आज आपण पाहत आहोत की श्रीमंत असो, अतिश्रीमंत असो, गरीब असो, अतिशय दारिद्र्य मध्ये राहणारा मनुष्य असो, सर्वांना एका पातळीवर आणलेला आहे. सर्वांना या कोविड-19 ने घाबरून सोडलेला आहे. सर्वांना मास्क आणि जे काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून जावं लागत आहे. म्हणजेच परमेश्वर दाखवून देतो की तुम्ही काहीच नाही, तर तुम्ही कसली घमेंड करता, तुम्ही कसला अभिमान बाळगता. आम्ही हाच अभिमान बाळगावा की मी परमेश्वराला ओळखतो आणि परमेश्वर मला समजतो. प्रेज द लॉर्ड. बाकी आमच्या कुठली याची आम्ही घमेंड करू नये, श्रीमंतीची, सौंदर्याची, आमच्या खानदानाची किंवा कुठल्याही गोष्टीची आम्ही घमेंड करू नये. कारण मनुष्य काय की परमेश्वराने त्याची आठवण करावी. परंतु प्रिय भाऊ बहिणो, आमची आठवण केली. आम्ही काय होतो, आम्ही न्यायी होतो, आम्ही नोआप्रमाणे देवाच्या संगतीत चालणारे होतो, आम्ही धार्मिक होतो म्हणून नाही, तर आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. हे प्रीतीचं प्रमाण, हे महान कृपेचं प्रमाण परमेश्वराने आम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून आज आम्हाला जर या कष्टातून वाचायचं असेल
तर आम्हाला परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली नम्र झालं. प्रेज द लॉर्ड. नम्र होणं म्हणजे काय? वरवरची नम्रता नाही, तर मी एक पापी इंसान आहे, मी परमेश्वराच्या समक्षते देण्यास योग्य नाही, परंतु देवाच्या कृपेमुळे मी प्रभू तुझ्या चरणापाशी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्णपणे सजदा करणं, नम्र होणं हे एक चांगलं चिन्ह आहे. आणि जर आम्ही नम्र होणार आहोत, जर आम्ही झुकून परमेश्वराला प्रणाम करणार आहोत, तर परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही नम्र होणार नाही, आमच्या बुद्धीवर आम्ही टेकणार आहोत आणि मी सांगतो तेच खरं. प्रिय भाव बहिणो, हा मी जो आहे हा खतरनाक आहे. ज्या परमेश्वराचा आद्य दूत लुसिफर, त्याच्या जीवनात घमेंड आली. पहिला तो नम्र होता, परमेश्वराच्या जवळ त्याच्या सिंहासनाच्या जवळ उभा राहून त्याला पाखर घालणारा तो दिव्य करू होता. परंतु ज्या दिवशी त्याचा मध्यभाग बिघडला आणि त्याच्यामध्ये मी आला, घमेंड आली, नम्रता निघून गेली, त्यावेळेला परमेश्वराने त्याला स्वर्गातून पृथ्वीवर टाकलं आणि त्याच्यामुळे ही पृथ्वी भ्रष्ट झालेली आहे. आणि त्या लुसिफरद्वारे, त्या दियाबलद्वारे जगामध्ये आदामाद्वारे पाप आलं आणि पापामुळे मरण आलं आणि पापामुळे आज जो आपण भयंकर परिणाम जगात पाहत आहोत तो आम्ही सर्व दिसून येत आहे. परंतु आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे की जर नम्र होतील आणि प्रार्थना करतील. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाव बहिणो, प्रार्थना आम्हाला वाचू शकते, कारण परमेश्वराचं वचन आहे की जो यहोवाच्या नावाने हाक मारील तो सोडवला जाईल. प्रेज द लॉर्ड. ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे तो सोडवला जाईल, कारण पृथ्वीच्या आरंभापासून तर शेवटपर्यंत झाली नाही असा महान कष्टाचा समय येईल आणि त्यावेळेला कोणी वाचवले जाणार नाही. परंतु जो यहोवाच्या नावाने हाक मारील, जो प्रार्थना करील, तो वाचवला जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिय भाव बहिणो, आमच्यामध्ये अनेक दुर्बळ भाऊ बहिणी आहेत, अनेक कष्टी आहेत, अनेक बंधनामध्ये आहेत, अनेक लेकरं आहेत. प्रिय भाव, जशी प्रार्थना करावी तशी ती करू शकत नाहीत, परंतु आमची ती जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे अब्राहमाने लोटासाठी मध्यस्थी केली. प्रेज द लॉर्ड. लोट नाही होता, परंतु ज्या ठिकाणी तो राहत होता ते वातावरण एकदम पापिष्ट होतं, भयानक होतं आणि त्या ठिकाणी त्याचा जीव कंटाळला होता, परंतु त्यातून तो बाहेर येऊ शकत नव्हता. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाव, आम्ही देखील या सर्व स्थितीला कंटाळलेलो आहोत आणि आम्ही प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहत आहोत की येशू कधी येतो आणि आम्ही तुझ्या राज्यात जातो, कारण काही राहिलं नाही आता. परंतु प्रिय भाव बहीण, लोट आणि त्याचं कुटुंब कंटाळलं होतं, कारण भयानक व्यभिचाराचं पाप, संभोगचं पाप त्या ठिकाणी होतं आणि लोटाचा जीव कंटाळला होता. परंतु प्रिय भाव बहिणो, त्या लोटावर देखील देवाची कृपा होती. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून अब्राहमाने त्याच्यासाठी मध्यस्थी केली की जर त्या ठिकाणी 50, 45, 40, 30, 20, 10 पर्यंत आला, 10 पण नव्हते, परंतु लोटावर देवाची कृपा दृष्टी होती, कारण लोट न्यायी होता. प्रेज द लॉर्ड. आम्ही देखील येशूच्या विश्वासाच्या द्वारे न्यायी ठरलेलो आहोत, म्हणून आमच्यावर परमेश्वराची कृपा दृष्टी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रिय भाव बहिणो, परमेश्वराने आपले दूत पाठवून लोटाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवलेलं आहे. तसंच परमेश्वर या शेवटच्या काळामध्ये त्याचे दूत आमच्यासाठी त्यांनी सज्ज केलेले आहेत. जे आमचं तारण झालेलं आहे ते आमच्या सेवेसाठी देवाचे दूत आहेत. प्रेज द लॉर्ड. ते आमचं सहाय्य करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराची वचन आहे की जे प्रार्थना करतील. अब्राहमाने काय केलं? अब्राहमाने लोटासाठी, त्याच्या कुटुंबासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली. आम्ही देखील आमच्या लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. विशेष करून मध्यरात्री प्रहराच्या आरंभी उठणं फार डिफिकल्ट आहे, परंतु आपण ते करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ते केलंच पाहिजे, कारण त्यावेळेला अंधार युगाची शक्ती एकदम जोरात असते, परंतु तितकं देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी असतं, प्रभूची कृपा असते आणि ती प्रार्थना व्हेरी इफेक्टिव्ह, परिणामकारक होते आणि त्यामुळे आपण देवाच्या कृपेत राहतो. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा नाही की आमच्या इच्छेने सर्व गोष्टी होतील, सर्व इच्छा आमची पूर्ण होत नाही. तशी पौलाची देखील इच्छा होती की त्याच्यामध्ये ध्येयामध्ये जो काटा ठेवला होता
एक दूत बुक्के मारणारा त्या ठिकाणी होता आणि त्याला खूप त्रास होत असे, म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना केली की हा काटा माझ्यापासून दूर कर. परंतु परमेश्वर म्हणाला की माझी कृपा तुला पुरी आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या शक्तपणामध्ये तुला मी शक्ती देईन, तुझ्या कष्टामध्ये मी तुला आधार देईन आणि मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे शेवटच्या काळामध्ये जे आम्ही देवाचे निवडलेले लोक आहेत, परमेश्वराची कृपा आमच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रार्थना करतील आणि माझे मुख शोधतील. प्रिय भाऊ बहिणो, परमेश्वराचा झटून आम्हाला शोध करायचा आहे. देवाच्या वचनात आम्हाला ध्यान लावायचं आहे, कारण देवाचं वचन परमेश्वराने आपल्या नावापेक्षा श्रेष्ठ मानलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो आपलं वचन या शेवटच्या दिवसामध्ये पूर्णतेस नेत आहे. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही वचनाचे खोजी, म्हणजे हिंदीमध्ये काय, अगर हम उसके दर्शन के, मेरे दर्शन के खोजियों कर, दिन होकर प्रार्थना करें और मेरे दर्शन की खोजी हो, और मेरे दर्शन के खोजी होकर अपने बुरे मार्गों से फिरे, तब मैं स्वर्ग में से सुनकर तब मैं स्वर्ग में से सुनकर उनका पाप क्षमा करूंगा और उसके देश को चंगा करूंगा. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, आमचं तारण, आमच्या कुटुंबाचा उद्धार, आमच्या लोकांचा उद्धार आमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. या 4 गोष्टी आम्हाला करायच्या आहेत आणि म्हणून परमेश्वर म्हणतो माझे मुख शोधतील. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही देवाचं मुख शोधणार आहोत. आम्ही काय करतो, लगेच या जी वर्तमान काळामध्ये जी काय घडत आहे, जे काही भयानक दुर्दशा जगाची झालेली आहे आणि महामारी जगाला ग्रासलेली आहे, याच्याविषयी आम्ही बोलत राहतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे निगेटिव्हनेस आमच्यामध्ये, नकारात्मक गोष्टी येतात. त्या बोलणं काही वाईट नाही, परंतु आमचं ध्यान वरील गोष्टीकडे आम्ही केंद्रित केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण या गोष्टी होतच राहणार आहेत, हे थांबणार नाहीत. यापेक्षा वर्स्ट कंडिशन येणाऱ्या दिवसात होणार आहे. आणि पुढे काय होणार आहे, तर वन वर्ल्ड गव्हर्नमेंट, एक सरकार होणार आहे जगाचं. सर्व काही एकाच्या हातामध्ये ते येणार आहे आणि तो आहे ख्रिस्त विरोधी. आणि त्याची पूर्ण तयारी आता चाललेली आहे. कारण कुठल्या देशाला त्यांच्याकडे उपाय नाही. सर्व जग संभ्रमात पडलेलं आहे, गोंधळून गेलेले राष्ट्र पेचात पडलेले आहेत आणि काय करावं त्यांना समजत नाही. परंतु अशाच वेळेला ख्रिस्त विरोधी प्रगट होईल. परंतु बिफोर दॅट प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईल. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या येशूची आम्ही वाट पाहत आहोत, जो येशू आमच्यासाठी येणार आहे, तो लवकर प्रगट होणार आहे. आणि ते दिवस फार थोडे आहेत. म्हणून प्रभू येशू स्वतः म्हणाला की जसे नोआच्या काळात होते तसे मनुष्याच्या पुत्राची येणे होईल. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये जे की लग्न करून देत होते, लग्न लावत होते, तर काय करत होते, घरं बांधत होते. आता ते पण थांबलेलं आहे, ते पण थांबलेलं आहे, ते पण होत नाही. इतकी वर्स्ट कंडिशन, इतकी दुर्दशा जगाची झालेली आहे. परंतु ते आमच्यासाठी काही टेन्शन नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे की ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो आम्हाला घेऊन जाण्यास येत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग एक ग्रह आहे. आमेन. आणि तो पृथ्वीच्या उत्तरेच्या दिशेने आहे आणि तो एक प्लॅनेट आहे. त्या ठिकाणी येशू राहत आहे, त्या ठिकाणी परमेश्वर पिता राहत आहे, त्या ठिकाणी असंख्य असंख्य दूत परमेश्वराची सेवा करत आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी एलिया गेलेला आहे, त्या ठिकाणी हनोक गेलेला आहे. अनेक पवित्र लोक त्या ठिकाणी आहेत. 24 वडील 24 तास परमेश्वराच्या समोर सिंहासनावर नम्र होऊन आपले मुकुट बाजूला ठेवून ते परमेश्वराची आराधना करत आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या सुंदर राज्यामध्ये, देवाच्या राज्यात, स्वर्ग राज्यामध्ये आम्हाला जायचं आहे आणि म्हणून त्या देशाची आम्ही वाट पाहतो. आमेन. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे माझे मुख शोधतील आणि आपले दुष्ट मार्ग सोडतील. प्रिय भाऊ बहिणो, सर्वात महत्वाचं मुद्दा, सर्वात महत्वाचं वचन म्हणजे आपला दुष्ट मार्ग, आपलं पाप. म्हणून 2021 2022 हे आमच्यासाठी पश्चातापाचं वर्ष आहे. जर आम्ही पश्चाताप करणार आहोत, जर आम्ही आमच्या पापापासून फिरणार आहोत, जर आम्ही आमच्या दुष्टाईपासून बाहेर येणार आहोत, तर आम्ही वाचवले जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण येशू येणार आहे आमचं घरदार पाहण्यासाठी नाही,
आमची श्रीमंती पाहण्यासाठी नाही, आम्ही बाहेरून किती सुंदर आहोत, आम्ही किती मोठे आहोत हे पाहण्यासाठी तो येणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमचं हृदय त्याच्याकडे लागलेलं आहे काय? आम्ही येशूच्या रक्ताने शुद्ध झालेलो आहोत काय? आमचं तारण, आम्ही तारणामध्ये आहोत काय? आम्ही देवाच्या कृपेत आहोत काय? आम्ही पवित्र आत्म्याचं फळ देत आहोत काय? पवित्र आत्म्याचा सिक्का आमच्यावर मानलेला आहे काय? प्रेज द लॉर्ड. कारण ज्या पवित्र आत्म्याने येशूला मरणातून उठवला, तोच पवित्र आत्मा, तोच ख्रिस्ताचा आत्मा आम्हाला उठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाणार आहे. आणि म्हणून जर आपले दुष्ट मार्ग सोडतील तर मी आकाशातून ऐकेन आणि त्यांच्या पापाची क्षमा करीन आणि त्यांच्या देशाला बरे करीन. प्रेज द लॉर्ड. या 4 गोष्टी जर आम्ही करणार आहोत, नम्र होणार आहोत, प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराचा मुख शोधणार आहोत आणि त्याचे आमचे दुष्ट मार्ग म्हणजे आमचं पाप आम्ही सोडून देणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, पाप आम्ही पापाला सोडू इच्छितो, परंतु पाप आम्हाला सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. इट इज नॉट इझी. हे एवढं सोपं नाहीये की पापाला सोडून द्यायचं आणि त्यासाठी देवाची कृपा लागते. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराचं वचन आहे की तुम्ही नियमशास्त्रा अधीन नाही तर तुम्ही देवाच्या कृपेच्या अधीन आहात. म्हणून पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर पापाची सत्ता आमच्यावर चालू नये अशी जर आमची इच्छा आहे तर आम्हाला देवाच्या कृपेत राहिलं पाहिजे. आणि देवाच्या कृपेत राहणं म्हणजे काय? तर आम्हाला रोज प्रार्थना केली पाहिजे, रोज परमेश्वराचं मुख शोधलं पाहिजे, रोज देवाकडे आरोळी केली पाहिजे, आमच्या पापांचा आम्हाला पश्चाताप केला पाहिजे आणि आम्हाला देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि या गोष्टी आम्ही करणार आहोत तर परमेश्वर आम्हाला अभिवचन देतो की मी स्वर्गातून आकाशातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करीन. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, पाप, एक पाप आम्हाला नरकात घेऊन जाऊ शकतो. कारण एका मनुष्याने पाप केलं आणि ते पाप जगात आलं आणि त्याद्वारे मरण आलं. परंतु एक मनुष्य, प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, तो जगात आला आणि त्याने सर्व पाप आपल्या खांद्यावर घेतलं, पवित्र बलिदान केलं, त्याचं रक्त त्याने सांडलं आणि त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आम्ही वाचवलं गेलो. प्रेज द लॉर्ड. आमचा उद्धार झाला आणि म्हणून आम्हा परमेश्वर म्हणतो मी आकाशातून ऐकेन, त्यांच्या पापांची क्षमा करीन आणि त्यांच्या देशाला बरे करीन. प्रिय भावबीड, आमच्या देशाचं भवितव्य, आमच्या लोकांचं भवितव्य आमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. एक अब्राम, त्याने देवाचा शब्द ऐकला आणि त्याला सांगितलं, अब्राम तू आपल्या देशातून, आपल्या कुळातून, आपल्या शहरातून, नगरातून निघून जा आणि जो देश मी तुला दाखवीन त्यात निघून जा. प्रिय भावबीडो, केवळ विश्वासाच्या द्वारे अब्राम निघून गेला आणि त्या विश्वासाच्या द्वारे तो न्यायी ठरला आणि तो सर्व लोकांचा, जे देवाचे लोक आहेत त्यांचा तो बाप झाला. प्रेज द लॉर्ड. तसंच मोशेला नोहाला देखील परमेश्वराने आज्ञा दिली, त्याने ते केलं म्हणून त्याचे कुटुंब वाढले. लोकांनी ऐकलं नाही, त्यांचा नाश झाला. प्रिय भावबीड, आम्हाला या दिवसात शेवटच्या काळामध्ये सुवार्ता सांगायची, ते ऐकवत किंवा नाही ऐकवत, परंतु आम्हाला सांगायचं आहे. नोहाने 120 वर्ष सुवार्ता सांगितली. कोणी वेड्यात काढलं, कोणी त्याला त्याची चेष्टा केली, कोणी त्याला त्याचं ऐकलं नाही, परंतु त्याच्या कुटुंबाने त्या जहाजात, त्या तारवामध्ये प्रवेश केला, जनावरांनी प्रवेश केला, पशु पक्ष्यांनी प्रवेश केला, ते सर्व वाचवले गेले. प्रेज द लॉर्ड. आणि ते जे तारू आहे ते अरारत पर्वतावर आजही आहे, ते भग्न अवस्थेमध्ये. याचा अर्थ काय? ती गोष्ट घडून आलेली आहे आणि परमेश्वराने नोहाबरोबर करार केला की मी पुन्हा या जगाचा पाण्याने नाश करणार नाही. म्हणून त्याने आकाशामध्ये धनुष्य ठेवलं आणि तो म्हणतो की जेव्हा मी पाहिन तेव्हा मी तुझी आठवण करेन. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावबीड, आपला परमेश्वर आपली आठवण करणारा परमेश्वर आहे. परंतु आता ते जग पाण्याने नाश होणार नाही तर त्याच्याचे अग्नी राखून ठेवलेला आहे. अग्नी आहे परंतु तो आमच्यासाठी नाही. जे येशूचं वचन ऐकत नाही, ज्यांचं तारण झालं नाही, ज्यांनी पश्चाताप केला नाही, जे परमेश्वराकडे येत नाही, त्यांच्यासाठी ते आहे. परंतु आम्ही वाचवले जाणार आहोत. आणि म्हणून प्रिय भावबीडो, परमेश्वराने आम्हाला 15-16 वचन वाचून आपण थांबणार आहोत. दुसरा इतिहास आणि त्याचा 7वा अध्याय 15-16.
आता या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे आता या स्थानात केलेल्या माझे प्रार्थनेकडे डोळे उघडे माझे डोळे उघडे व माझे कान लागलेले व माझे राहतील. कान लागलेले राहतील. आणि आता मी हे घर आणि आता मी हे घर निवडून येथे माझे नाव सर्व काळ असावे. निवडून येथे माझे नाव सर्व काळ असावे म्हणून पवित्र केलेले आहे. म्हणून पवित्र केलेलं आहे. आणि येथे माझे डोळे आणि येथे माझे डोळे व माझे चित्त नित्य माझे लागेल. चित्त नित्य लागतील. Praise the Lord. अब से इस स्थान में अब इस की स्थान जाने में वाली प्रार्थना पर हाँ। मेरी आंखें खुली मेरी आंखें खुली और मेरे कान लगे रहेंगे, और मेरे कान लगे रहेंगे, क्योंकि अब मैंने इस स्थान को क्योंकि अब मैंने इस स्थान को भवन को अपनाया भवन को अपनाया और पवित्र किया है और पवित्र किया कि है मेरा नाम सर्वदा कि मेरा नाम सर्वदा इसमें बना रहे इसमें बना रहे और मेरी आंखें और मेरी आंखें तथा मेरा मन और मेरा मन दोनों निरंतर यही लगे रहे. दोनों निरंतर यही लगे रहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाव बहिणो, ज्या स्थानात आपण आहोत हे श्यामसनचं घर आहे. परंतु जेव्हा आम्ही येशूच्या नावात एकत्र जमतो त्यावेळेला देवाचं घर होतं. प्रेज द लॉर्ड. छोटासा ग्रुप आहे, छोटासा कळप आहे, परंतु व्हेरी इफेक्टिव्ह आहे, म्हणजे सामर्थ्यशाली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी या स्थानात केलेल्या प्रार्थनेकडे माझे डोळे माझे कान लागलेले राहतील. ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी येणार आहोत परमेश्वराचे डोळे आमच्याकडे लागणार आहेत, आमच्या हकीकडे त्याचे कान लागणार आहेत आणि त्यांनी घर निवडून येथे माझे नाव सर्व काळ असावे म्हणून पवित्र केलेले आहे. पुढे म्हणतो तिथे माझे डोळे माझे चित्त नित्य लागतील. जोपर्यंत येशू येत नाही तोपर्यंत ही प्रार्थना चालू राहणार. प्रेज द लॉर्ड. सर्व ठिकाणची नित्याची होमार्पण बंद आहेत, परंतु देवाने दरवाजा उघडला. आमच्यावर देव अधिक प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही दुसऱ्यांचे एक खांब आहोत, एक आधारस्तंभ आहोत. म्हणजे ही हा जो प्रार्थनेचा ग्रुप आहे हा केवळ या ठिकाणी रविवारची प्रार्थना असं नाही तर मध्यस्थी करणारे योद्धे. प्रेज द लॉर्ड. आमच्या लोकांसाठी प्रार्थना करणारे आम्ही होणार आहोत. आम्ही त्यांच्यासाठी आरोळी मारणार आहोत. तर प्रिय भाव बहिणो, आमचा आणि परमेश्वर त्यांचाही बचाव करेल आणि ज्या दिवशी प्रवेश होईल तेव्हा आम्हा सर्वांची आठवण होईल. प्रेज द लॉर्ड. वचन आपण सर्वांस आशीर्वादित होतो. आपण शेवटची प्रार्थना करणार आहोत. हे आमच्या स्वर्गांतील पवित्र आणि प्रेमळ पित्या, आजच्या सुंदर आराधनेबद्दल तुला धन्यवाद. या स्थानात केलेल्या प्रार्थनेबद्दल तुला धन्यवाद. प्रभू आजचं वचन प्रभू आम्हासाठी तू पाठवून दिलंस. आम्ही या शेवटच्या काळात येऊन ठेपलेलो आहोत. जग भयभीत झालेलं आहे, भयानक दुर्दर्शित आहेत, परंतु जे आम्ही तुझे निवडलेले लोक आमच्यासाठी जिवंत आशा आहे की प्रभू येशू तू लवकर येत आहे. आणि तुझ्या येण्याची आम्ही वाट पाहत असताना, आमची पूर्व तयारी करत असताना आम्ही कशा प्रकारचे लोक असावेत तर आम्ही निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र असे तुझ्या समोर आढळले जावेत. म्हणून तुझी दया आमच्यावर कर, तुझी कृपा आमच्यावर कर. आणि ज्या वेळेला तू येशील तेव्हा आमच्या कुटुंबियाची, आमच्या लोकांची, तुझ्या लोकांची तू आठवण कर. येशूच्या नावात प्रार्थना करून मागतो, ऐक मान्य करावे. देव बाबाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येशूच्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्हा सर्वांवर असो. आमेन. परमेश्वर आम्हा सर्वांस आशीर्वाद, त्याची शांती, आरोग्य आणि बरकत देवो.